बंधूंना माझा नमस्कार. सर्वांना जय भीम. आज संत रविदास छात्रालय हे हनुमान नगर इथे आहे आणि तिथला जो परिसर आहे तो एवढा सुंदर परिसर आहे, पण त्या बिर्याणीवाल्यामुळं आणि तिथे फक्त आम्हाला त्रास नाही आहे त्याचा, तिथे बहुतेक लोक जे राहतात तिथे त्यांनाही खूप त्रास आहे. त्यांनी खूप कंप्लेंट्स केल्या आहेत, त्यांनी भरपूर जागी कंप्लेंट्स केल्या आहेत. आम्ही पण भरपूर लोकांना म्हणजे NIT ला, कॉर्पोरेशनला, लोकल आमदार, खासदार जेवढे अधिकारी होते त्याला सगळ्यांना आम्ही त्याची कंप्लेंट केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु एवढं अजूनही की मुख्यमंत्र्यांचं पण ते ऐकत नाही. म्हणजे आमच्यासाठी शोभनीयता खूप मोठी शोभनीयता की त्यांनी आम्हाला लिहून दिलं की तत्काळ अतिक्रमण हटवण्यात यावे, पण आजपर्यंत त्या अतिक्रमणाला हटवायचं तर सोडा, त्यातला एक जम किंवा त्यातला ते सिगरी सुद्धा ते उचलू शकलेलं नाही. तर आमचं पत्रकार बांधवांना हेच आहे की आता आम्ही सगळं करून थकलेलो आहोत. आता तुम्ही काही आमच्यासाठी काय करू शकता आणि जे तुम्ही करू शकता, कारण पत्रकार असे आहे का जिथे जहाँ न पहुंचे काही जहाँ न पहुंचे रवी वहाँ पहुंचे काही याची दिसत आहे, तर तुम्ही कुठे पोहोचू शकता आणि आमचे आवाज हे कुठपर्यंत पोहोचाल अशी मी तुम्हाला खूप खूप माझ्याकडनं आशा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझ्याशी बोलतो. रविदास महाराज याला वंदन करून आपले पत्रकार बंधू भगिनी यांना माझ्याकडून नमस्कार. संत रविदास छात्रालय त्यांच्या नावानं जे जगद्गुरूच्या नावानं संत शिरोमणी सर्व संतांचे संत रविदास महाराज यांच्या नावानं ही संस्था बाबू जगजनराम यांनी धामणे साहेब चार्टीचे जज होते, त्यांना सांगितलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक संस्था ओपन करा आणि जे गोरगरीब आहे त्यावेळेस दलित त्या मुलांना शिक्षण देऊन उच्च पदावर जाईल असं निवेदन केलं होतं बाबू जगजनराम यांनी. आणि ते 1 जुलै 1959 रोजी संस्था स्थापन केली धामणे साहेबांनी. आणि ही तेव्हापासून त्या संस्थेमध्ये कलेक्टर, IAS, डॉक्टर, इंजिनियर सर्व चर्मकार समाजाचे महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण झालेले आहे त्या संस्थेमधून. मी या संस्थेचा माझी विद्यार्थी 8व्या वर्गापासून एज्युकेशन घेतलं आणि मी पण एक शिक्षक म्हणून विनायकराव देशमुख सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर इलेक्शन झालं, इलेक्शन मी सभासद झालो आणि सहसचिव या पदावर निवडून आलो. आणि या आधीची त्या कार्यकारिणीने जेवढे काही प्रयत्न केले तेवढे भरपूर प्रयत्न केले. मग आमच्या कार्यकारिणीच्या डोक्यात आलं, म्हणून आम्ही सर्व विषय बाजूला ठेवून प्रथमतः ते रविदासाचं अस्तित्व भंग करत आहे आणि सर्व समाज आणि त्या वस्तीतील सोमवारी काटकमध्ये सर्व समाजाचे लोक, हिंदू समाजाचे लोक आम्हाला येऊन बोलतात, तुम्ही एवढे मोठे असून तुमच्याजवळ आमदार, खासदार, मंत्री आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या समाजाचे मंत्री आहे, ते मंत्री असून तुम्ही एवढंसं काम हटू शकत नाही. म्हणून आम्ही एक पत्रकार परिषद घेण्याची सुरुवात केली आणि मी प्रत्यक्षात आणि माझी कार्यकारिणी या ठिकाणी मुख्यमंत्री, सचिव, आशा पठाण, आयुक्त सर्वांना प्रत्यक्षात भेटलो आणि कमीत कमी 50 ते 100 वेळा पत्र देऊनही आमदार, खासदार सर्वांना आम्ही पत्र दिले तरी ते अतिक्रमण हटू शकले नाही. म्हणून अधिकारी, आमदार, खासदारांनी लेखी स्वरूपात निवेदन अधिकाऱ्याला सांगितले, पण अधिकारी त्या मंत्र्यांचं सुद्धा ऐकत नाही. या ठिकाणचे अधिकारी
अभिजित चौधरी साहेब होते, ते येऊन ते पण करू शकले नाही. म्हणून आम्हाला हा इथे सर्व गोष्टी करण्याचं भाग पाडलं. केंद्रामधील अधिकाऱ्यांना सुद्धा मी फोनवर बोलून त्यांच्या थ्रू पण सांगितलं का तुम्ही या पद्धतीची पत्रकार परिषद घ्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जे काही या ठिकाणी निवेदनं दिली ते निवेदनाची तुम्हाला मी एक त्या कॉपी पण देत आहे. प्रत्येक निवेदन मी दिलेले आहे त्याची प्रत्येकाला कॉपी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तरी या येथील या ठिकाणी जे दुर्गंध येते ते तिथे मास्क बनवते आणि त्याचा धूर त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना त्या सहन होत नाही. बिमार विद्यार्थी पडतात आणि त्या आजूबाजूनी लोकांना सर्व त्रास होत आहे. तरी आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणची बिर्याणी सेंटर आणि इतर या ठिकाणी